हिंदमाता परिसरात जाऊया। पाण्याची पातळी जी आहे ती आता वाढतच चाललेली आहे। आता गुडघाभर पाणी साचायला ही सुरुवात झालेली आहे। सायन किंग सर्कल परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि ही दृश्य हिंदमाता परिसरातली आहेत। हिंदमाता परिसरात ब्रिज खाली आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाण्याची पातळी जी आहे ती आता वाढत चाललेली आहे आणि या साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यात अनेक गाड्या बंद पडण्याची देखील शक्यता आहे। दुचाकी चालक असेल, चारचाकी चालक असेल, कशा प्रकारे या पाण्यातून वाट काढताना या ठिकाणी पाहतोय, तर नागरिकांची देखील तेवढीच तारांबळ उडालेली आपण पाहतोय। ही किंग सर्कल परिसरातली दृश्य आहेत। एक टॅक्सी जी आहे ती या ठिकाणी बंद पडलेली आहे। गुडघाभर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे या पाण्यातून वाहनं चालवणंही तेवढंच धोकादायक असतं। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। या ठिकाणाहून ते क्षणाक्षणाची आपल्याला अपडेट देतात। निवृत्ती, काय सांगाल? आता रस्त्यात वाहनं बंद पडलेली देखील आपल्याला पाहायला मिळतात। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण जर पाहायला गेलं तर पावसाला सुरुवात झाली की मोठ्या प्रमाणात पाऊस मुंबईमध्ये पडला। तर किंग सर्कल, हिंदमाता आणि सबवे हे तीन ठिकाणं आहेत। या तीन ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि सुरुवातीच्याच पावसामध्ये या ठिकाणी किंग सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि याचा परिणाम जो आहे तो वाहतूक व्यवस्थेवरती झालेला आहे। कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचल्यामुळे गाड्या बंद पडण्याचं प्रमाण आपण या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतं। दुचाकी स्वार असतील, टॅक्सी चालक असतील, त्याचसोबतच पुढे टेम्पो देखील असतील, हे टेम्पो पाण्यामुळे बंद पडल्याची घटना जी आहे ते या ठिकाणी घडतायत आणि त्याच्यामुळे नागरिकांनी पाण्यामध्ये गाड्या चालवू नयेत असं देखील आवाहन जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। परंतु किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते या ठिकाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गेल्या 1 तासांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतो आणि त्याचाच परिणाम जो आहे तो रस्ते वाहतुकीवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण ज्या पद्धतीने पाऊस सुरू झाल्यानंतर किंग सर्कलमध्ये ज्या पद्धतीने पाणी साचायला सुरुवात झाली त्याच्यामुळे ब्रिजवरून जी वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। परंतु ब्रिजच्या खालून, दादरवरून येणारी जी ब्रिजच्या खालून सायनच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक पूर्णपणे कोलमडली असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा परिणाम गाड्या बंद पडतायत आणि गाड्या पुढे जाऊ न शकल्यामुळे जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। त्याचा परिणाम दादर, सायन आणि माटुंगा त्यासोबतच किंग सर्कल परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पाऊस जर कमी झाला तर लवकरात लवकर हे पाण्याचा निचरा होईल असं महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात येतंय। आपण पाहू शकतो की वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस देखील इथं हजर झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यासोबतच महानगरपालिकेचे कर्मचारी आणि महानगरपालिकेचे जे पंप असतात ते देखील पंप या ठिकाणी आहेत। परंतु जोपर्यंत पाऊस कमी होत नाही तोपर्यंत या ठिकाणचं पाणी जे आहे ते पाण्याचा निचरा होणार नाही असं देखील सांगण्यात येतंय। परंतु सकाळपासून ज्या पद्धतीने रिमझिम पाऊस पडत होता आणि गेल्या 1 तासापासून जो मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळे किंग सर्कल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि यातून वाट काढताना वाहन चालक असतील ते वाट काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु मोठ्या प्रमाणात गाड्या बंद पडण्याचं प्रमाण जे आहे ते या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। वृषाली, नक्कीच धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी। तर ही दादरमधल्या हिंदमाता परिसरातली दृश्य आहेत। पाणी कशा प्रकारे साचलेलं आहे त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे देखील हाल होणार आहेत। रस्ते वाहतूक या पावसामुळे मंदावलेली आहे, तर रेल्वे वाहतुकीवर देखील या पावसाचा परिणाम झालेला आहे। ही हिंदमाता परिसरातली दृश्य आपण पाहतोय। हिंदमाता परिसरात गुडघाभरपर्यंत आता पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना आणि नागरिकांनाही कसरत करावी लागते। संदेश, यहाँ से गाड़ी निकालना पड़ेगा।